तर हे असे आपले पापड तयार आहेत आणि आता तुम्हाला मी तळून दाखवणार की कसे होतात ते. आणि ह्या पापडाची स्पेशालिटी म्हणजे हे बिना सोड्याचे आहेत, बिना पापड खारचे आहेत, ओनली सॉल्ट. सो लेट्स गो. तिकडे ऊन भरपूर असतं नागपूरला, भंडाऱ्याला, त्याच्यामुळे शाळा उशिरा चालू होतात जूनच्या शेवटी. हॅलो फॅमिली, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. तर मी आज करणार आहे तांदळाचे पापड. यासाठी मी तांदूळ आधी स्वच्छ धुवून 2 दिवस घरी पंख्यावर सुकू दिले होते आणि त्यानंतर असं दरदरीत म्हणजे असं जाडसर असं पीठ दळून आणलेलं होतं. आणि मी हे असं रात्रीच घट्टसर पाण्यामध्ये हे पीठ भिजवून ठेवलेलं होतं, फक्त पाणी, काहीच नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी आपण कुकरच्या भांड्याला असं तेल लावून घेतलं, जसं आपण केकसाठी तर रेडी करतो तसं, आणि पिठामध्ये सॉल्ट टाकलेला होता. पीठ आपलं छान फर्मेंट झालं होतं रात्रभर आपण ठेवल्यामुळे. आणि मी हे सगळं मिक्स करून आपण ठेवणार आहोत शिजायला. मी इडली पात्रात ठेवते, तुम्ही कढईमध्ये सुद्धा शिजायला ठेवू शकता. मी असं शिजू देणार आहे इडली पात्रामध्ये, कुकरच्या डब्यामध्ये. असं हे छान टॅप करून घेतलं म्हणजे पीठ एकसारखं होणार. आणि इडली कुकरमध्ये मी पाणी गरम ठेवलं आहे आणि असं हे मी 15 मिनटासाठी झाकून ठेवणार आहे ते शिजतपर्यंत. 15 मिनटं झाले की आपण हे असं सुरी टाकून चेक करणार आहोत की आपले पीठ तयार झालं आहे की नाही. हे छान ढोकळ्यासारखं शिजलेलं आहे पीठ. हे नुसतंच खायलाही छान वाटतं. आम्ही असं नुसतं जिरा मोहरीचा तडका देऊन नुसतं उंडी खायला पण खूप मजा यायची लहानपणी. अजूनही माझ्या मुलांनी भरपूर खाल्ली ती उंडी. पापड कमी आणि उंडी जास्ती खाल्ली. ते मीठ चेक करून घेतलं बरोबर झालं आहे की नाही. इतकी स्वादिष्ट लागते ना ही, जबरदस्त. त्यानंतर हे पीठ गरम असतानाच असं मळून घ्यायचं. पीठ जरा जास्त वेळ मळायला लागतं, म्हणजे काही गाठी असतील तर ते सगळं सॉफ्ट होऊन जाणार. तर हे माझं पीठ आता मळून झालेलं आहे आणि मी असे छोटे छोटे असे उंडे तयार करून घेते, म्हणजे पापड लाटताना आपला वेळही वाचतो आणि हात परत परत खरकटतसुद्धा नाही. असे हे गरम गरम उंडे मी हाताने पटापट वळून घेते. आता माझ्याकडे परडा नसल्यामुळे माझ्या मैत्रिणीकडनं असा टेबलचा वरचा सेट काढून आणला आणि सूप मागून आणलं, कारण माझ्याकडे परडा नाही आहे. आता परडा म्हणजे काय, हे जर तुम्ही माझा रामनवमीचा ब्लॉग बघितला असेल तर मी माझ्या बहिणीच्या घरी वड्या टाकल्या होत्या उडद मुगाच्या, त्यात मी तुम्हाला परडा दाखवलेला आहे. यू कॅन चेक बॅक. आणि हे पापड लाटायला असे स्पेशल पेंट केलेलेच लाटणे यूज करायचे असतात. साधा चपातीचा लाटणं यूजमध्ये येत नाही. तर हे पापडाचे लाटणे वर्षभर खूप सांभाळून ठेवायचे असतात, कारण त्याला पेंट निघायला नको. आणि हा पापड स्पेशली म्हणजे ताटावरच लाटायचा असतो, पोळपाटावर नाही. स्टार्ट. रेडी. तर हे पापड तुम्हाला मी आता लाटून दाखवते आहे. असं उंडा ताटावरती घेऊन मळून त्यानंतर सुरुवात करायचा आणि तो ताट गोल 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 फिरवायचा, म्हणजे तो पापडाला बरोबर गोल असा आकार येतो. असा हा छान पापड एकसारखा जोर देऊन लाटायचा असतो, म्हणजे कुठेच तो जाड आणि पातळ होणार नाही. असा छान पापड लाटला जाईल. लाटण्याला तेल लावायचं, ताटाला तेल लावायचं नाही. पापड लाटताना असा ताट गोल फिरवायचा आणि पापडाला शेप द्यायचा. जर पापड जरा सोबडधोबड वाटलं तर आतमधल्या कडा दाबून घ्यायच्या आणि कंटिन्यू. लाटणं हा उलट आणायचा नाही, लाटणं हा पुढेच न्यायचा असतो. लाटणं उलट आणला की तो पापड बिघडला. कसा छान गोल एकसारखा पापड झालेला आहे. हे पापड लाटताना खूप मोठे लाटायचे नाही, पापड खूप मोठे लाटायचे नाहीत, कारण तेलामध्ये हे फुलून दुप्पट साईज होतो म्हणून. बघा छान झालाय. आणि आता काढायचं कसं बघा. हाताला तेल लावायचं आणि एका साईडने असं असं काढत न्यायचं. देन डन. असा हा पापड तयार आहे आणि असं छान सुकवायचं. पापडच्या इतक्या आठवणी आहेत ना लहानपणीच्या. आम्ही गल्लीमध्ये एकमेकांच्या घरी जायचो लाटायला, म्हणजे वार ठरवलेले असायचे की आज याच्याकडे, उद्या त्याच्याकडे, परवा त्याच्याकडे, असं एक दिवस सगळ्यांनी लेडीज ठरवून घ्यायचं. आणि मग आपलं लाटणं आणि आपलं ताट घेऊन जायचं, कारण प्रत्येकाला आपल्याला लाटण्याची सवय झाली असते ना, तर आपलं ताट आणि लाटणं घेऊन जायचं. आणि मी लहान होते तेव्हा, त्या सगळ्यात जेव्हा अगदी लहान होते तेव्हा माझ्या मागे काम काय होतं की फक्त पापड राखायचे, म्हणजे पक्षी, माकड, वानर असं काही आले तर त्याच्यापासून संरक्षण करायचं. आणि ते पापड संरक्षण करता करता आम्ही रक्षण करता करता भक्षण करून टाकायचो. हे असे ओले पापड खायला जी काय मज्जा आहे ना, काय सांगू तुम्हाला.
आम्ही खूप खाल्ले त्याचे पापड. आणि थोडीशी मोठी झाली की मग मला लाट्या करायचं काम आलं. म्हणजे फक्त ते गोळे असे वळवून ठेवायचे. आणि नंतर मोठी झाली 10वी 11वी मध्ये असताना वगैरे त्या पापड लाटायला तेव्हापर्यंत आम्ही शिकूनच गेलो होतो. तर काही काही लोकांकडे ना म्हणजे शेजाऱ्यांकडे अशी ही उंडी जी आहे ती खूप कडक झालेली असायची. मग आमचे हात अशी लाल लाल व्हायचे, इथून सुजून जायचे पापड लाटून लाटून. आणि पापड करायचे म्हणजे किती पापड करायचे, एकेकाच्या घरी 10-10 पायल्या 15-15 पायल्या असे पापड करायचो आम्ही. आणि ते सगळे व्हायचे पण एका दिवसामध्ये, कारण खूप सारे लोक असायचो आम्ही, खूप बायका असायचो ना. तर असे हात सुजून जायचे ते, पण तरी खूप मजा यायची. आय थिंक गावामध्ये किंवा अजून गावाकडे असे प्रकार चालू असतील ना, एकमेकांकडे जायचं, पापड लाटायचे, एकमेकींना मदत करायची, मस्त दिवस असायचे. आमचा अख्खा उन्हाळा फक्त हे वाळवणं करण्यातच जायचा. त्याच्यामुळे आम्ही आईसोबत राहून राहून शिकलो. हा, अख्खा उन्हाळा आम्ही असं जायचो. 2 महिन्याची. हा. तिकडे ऊन भरपूर असतं ना नागपूरला, भंडाऱ्याला, त्याच्यामुळे शाळा उशिरा चालू होतात जूनच्या शेवटी शेवटी. माझी आजी ना असे चुलीवर भाजून ठेवायचे पापड. तर हे पापड भाजूनही खूप छान लागतात. म्हणजे तळलंच पाहिजे प्रत्येक वेळेस असं काही नाहीये. तर हे पापड भाजूनही खूप छान लागतात. आपण आता शेगडीवर पण भाजून खाऊ शकतो. माझ्या अहोंना आवडतात ना भाजलेले पापड. आणि अहोंची गंमत सांगते, त्यांना इतकं छान पापड लाटते तर माझ्यापेक्षाही छान अगदी गोल आणि मोठं असं पापड त्याला लाटता येतं, पण त्याला लाटणार नाही. एखाद्या वेळेस मागच्या वर्षी वाटते मी संडेला पापड केले होते एकदा, पण त्याने फक्त एकच पापड लाटला होता. आणि माझे दोन्ही मुलं पण शिकत आहेत, मग त्यांना शिकवायचे आहेत खरं ते पापड. यायला पाहिजे ना, आपण ज्या भागात राहतो त्यातला अन्नपदार्थ हा करता आला पाहिजे. खायचं आहे तर करायला लागेल. आणि मी पण करते कारण खायचं आहे, कारण अहोंना आवडते, मुलांना आवडते, मला आवडते, तर केलंच पाहिजे. मेहनत आहे, कष्ट आहे, पण मेहनतीशिवाय काय आहे होय, हे की नाही? तर करायचं पापड. तुम्ही कुठले पापड करता उन्हाळ्यामध्ये? तुम्ही काय काय बनवलं उन्हाळ्याचं वाळवण ते मला कमेंट मध्ये सांगा. तुमच्याकडे तांदळाचे पापड करतात काय, आणि अशा प्रकारचे करतात की कशा प्रकारचे करतात तेही सांगाल. मुलांच्या परीक्षा आणि पाहुणे वगैरे सगळं आटपून आता मी सुरुवात केली आहे पापडची. आता हो सगळं एक एक पदार्थ करणार मी वाळवणातला. बघा छान झाला ना. हा पापड पातळ झाला पाहिजे, जर जाड लाटलात ना तर छान नाही लागणार. तर त्याच्यासाठी हा पापड असा छान असा पातळ एकसारखा लाटला गेला पाहिजे, म्हणजे तळल्यावरती तो असा तोंडात टाकला की मेल्ट होतो. अशी या पापडाची गंमत आहे. कसं निघतं तो छान छान छान. येतं मला पापड करता. बघा जेव्हा लग्न झालं सगळ्यात पहिल्यांदा मी पापड केले होते ना, तर माझ्या अहोंना विश्वासच बसला नाही. मला तू केलेच नाहीये, ते होऊच शकत नाही की तुला येतात. म्हणून अरे बाबा येतात मला हे पापड, आईने शिकवलंय माझ्या सगळं. ते शिकवलंय म्हणजे आम्ही बघून बघून शिकलो, पण आईच्या सोबत सोबत राहायचं ना, आपण शिकतो, है की नाही? हे पापड म्हणजे एक कला आहे, कला. मी 3 किलो पापडाचं पीठ दळून आणलेलं आहे. आता आज मी फक्त 2च वाटी टाकलोय. मी एका दिवशी सगळं करत नाही, जसं मी सांगितलं तुम्हाला की व्हिडिओमध्ये की आमच्या गावाकडे खूप पापड एकाच वेळेस करतात. माझं तसं होत नाही, घरातलं काम करून नंतर सगळं आवरायला होत नाही, म्हणून मी रोज एक वाटी 2 वाटी थोडं 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 आपल्या कामापुरती करत असते पापड. त्रास करून घेत नाही जीवाला. एका दिवशी केल्याने काय होणार आहे, रोज थोडं थोडं करायचं ना, आपल्याला झेपेल तेवढं. आता मला हसतील माझ्या गावाकडची लोक किंवा माझी ताई वगैरे, पण माझ्या ताईकडे 15 पायलीच्या पापड केलेले आहेत यावर्षी. पायलीच म्हणतात ना तिकडे, काय तरी म्हणतात. हा, पायलीचेच पापड केले त्यांनी. जवळपास 15 ते 20 पायली पापड ते एका दिवसाला करतात. असा मोठा जो निळा ड्रम असतो ना, निळा ड्रम जो फेमस आहे सध्या, त्या ड्रम भर पापड ते लोक उन्हाळ्यामध्ये करतात. आणि तेव्हा सगळी पापड त्यांचे संपतात.
कमाल आहे ना. म्हणजे तिकडे ह्या पापडची पॉप्युलरिटी किती आहे याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल. आता मी हे पापड उन्हात सुकवते टेरेसवरती, कारण टेरेसवर चांगल्यापैकी ऊन येतं. अशी ही मेहनत आहे या पापडसाठी. कुछ पाने के लिए कुछ करना तो पडेगा. माझे ओठे झाकते म्हणजे पक्षी खाणार नाही. हे चांगले पापड लागले आणि तर हे असे आपले पापड तयार आहेत आणि आता तुम्हाला मी तळून दाखवणार की कसे होतात ते. आणि ह्या पापडाची स्पेशालिटी म्हणजे हे बिना सोड्याचे आहेत, बिना पापड खारचे आहेत, ओन्ली सॉल्ट. तर आपलं हे तेल तापलेलं आहे आणि मी तुम्हाला तळून दाखवते की पापडा कसा होतो. वरचा छान फुललेला आहे पापड. कसं झालाय? मजा आली? उन्हाळ्यातला पहिला आमरस आपला हा आणि पापड. काय म्हणायचंय? कुर्रम कुर्रम पापड छान. आता विहान 2 दिवस हेच जेवणार आहे. कसं आहे विधी? खूप छान. आवडलंय? माय गॉड, ह्या सीझनचा पहिला आमरस पापड. यम. या असं कर.